मच्छिंद्राने बोध गोरक्षा केला मच्छिंद्राने बोध गोरक्षा केला गोरक्षवळला दैने प्रती गोरक्षवळला गोरक्षवळला दैने प्रती गोरक्षवळ अवधूत चिंतन श्री गुरुदेव शंकर दत्त महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वंदना प्रियंका ओम जय गुरुदेव ओम जय
कधी माई प्रेमाधारी बाबरी कधी गुरु कधी Om Jaya सुख करता दुखरता मरता विघ्नाचे पूर्वे पूर्वे प्रेम सुख दयाचे सर्वांचे सुंदर उठीचे दुराचे कंठी ढळते मुक्ता फळाचे जय देव जय मंगल मूर्ते दर्शन मात्रे माना कामना पुरते जय देव रत्नाचा चितपारा तुझ गौरी कुमारा चंदनाचे ओढे कुंकुम जय शराम धीरे जडित मुठ शोभतो बरा रुंजुंत नकोरी चरणी दादर्या जय देव जय मंगल मूर्ते दर्शन मात्रे मना कामना पुरते जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदनाम सरस्वत वज्र तुंड त्रिनयना दासरामाचा वटपाये सदनाम संकटी पावावे निर्वाणी दस्तावे सुर वंदनाम जय देव जय मंगल मूर्ते दर्शन मात्रे मना कामना पुरते जय देव सत्राने उड्डाण ओंकार वदनी करीड मगुमंडल सिंधु गगनी कडारने ब्रह्मांड धात त्रिभुवनी सुरवर्ण निशाचर झाल्या त्या पडली जय देव जय हनुमंता तुमचे प्रसाद नदी कृतंता जय देव दुंदुंदी पाताळे मुसला प्रतिशब्द नरतंगा धरणीधर मानीला छेदम कडारने ब्रह्मांड उदगन उदेद रामी राम राजा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता तुमचे प्रसाद नदी कृतंता जय देव नवधवती चित्राळी ब्रह्मांडी माळा जिथे कंठ काळा त्रिनेत्री बाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा हे दुनिया जरवा हे निर्मळ सुतुळा जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळो तुझको देव कर्पूर गौर भोळा नैनी विशाला अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीची उदळण शशिकंठ नीला ऐसा शंकर शोभे उम्मा वृंदाला जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळो तुझको गौरव जय देव दैवी दैव्य सागर मंथन गेले त्या माझी औषध हरवूटिले ते पासुर प्राणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय
शिवशंकरा आरती ओळो तुझो गौराजे देव देव व्याघ्रंबर परिवार सुंदर मदनारी पंचानन मन मोहन मुनितन सुखकारी शतकोटी देवीत वाचे उच्चारे रघुकुळ ढीरत रंगा तांबरी जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळी तुझो गौरांग जय देव युगे 28 विजेवरी उभा वामांगे रुक्माई दिव्य शोभा कुंडली ताज भेटी परब्रह्मा देगा चरणी वाहे धीमा भूतरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा जय जीवलगम जय देव तुलसी महाराज करते वंकटे दाते पीतांबर कस्तुरीदंडाटी देव दुर्वार नितेची भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पाहे सुंदरम जय देव आषाढी कार्तिकी भक्तगण येते वसादुगण येते चंद्र अजय मध्ये स्नान जय करती दर्शन हे मात्र तय होई मुक्ती देशवशी जावे उमरती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पाहे सुंदरम जय देव तुझे भावी तुझी संसारी प्राणांमध्ये अंगे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पटो आता संकटनी वारी हे देवी सुरवरी सुरवरीश्वर वंदे सारसंजीवनी तुझे देवी त्रिभुवनी पाहतात तुझैची नाही चारी क्रमले परंतु न बोलावी काही विवाद करता पडले प्रवाही हे तू भक्ताला की पावली लावलाई देवी महिषासुरमर्दी सुरवरीश्वर वरदे सारसंजीवनी तो देवी कृष्ण वंदे प्रसन्न होती दाता देशापासून थोडी थोडी बहुभाषा अंधे तुझ्या दुनिया कोण पूर्वी आशा नरहरता दिंदाता पत्पंक देशा जय देवी महिषासुरमर्दी सुरवरीश्वर वरदे सारसंजीवनी तो देवी श्रीमात्मत्रय मूर्ती दत्ता जाना त्रिकोणी अवतार त्रैलोक्य राणा निधी शब्द में अनुमान सुरवर मुनि धन योगी समाधि ध्यान हे देव जय श्री गुरु दत्ता आरती ओळता हरती भव चिंता हे देव सभाय अत्यंत तू एक दत्त आभाग्याची तशी तंत्रे की मात करावी परत चिती कैसा हेत जन्म मरणात पूर्णाचे अंत देव जय श्री गुरु दत्ता आरती ओळता हरती भव चिंता हे देव प्रणिपात केला प्रसन्न भूमी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा चेहरा सुखदिला जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओळता हरती भव चिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान सरपदे मन झाले मनाचे झाली बोलवण एक जनार्दने श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओळता हरती भव चिंता जय देव आरती कोणतरी नाही आरती कोणतरी ओम दत्ताची देव ओम दत्ताची ओम दत्ताची देव ओम दत्ताची ओम दत्ताची देव ओम दत्ताची ओम देव ओम देव ओम देव ओम
काके थोड़े मोरे पाला काके थोड़े मोरे पाला नित्य दाना नित्य दाना नित्य दाना माता शोभे माता शोभे अंगिरी भोले सुंदर अंगिरी भोले सुंदर अंगिरी भोले सुंदर अंगिरी भोले शंख चक्र गदा हाथे शंख चक्र माई काला माई काला माई काला तुका माने दिगंबर हय माता नमस्कार हय माता नमस्कार हय माता नमस्कार हय माता नमस्कार माझ्या खंड जगावचे खंड जगावचे नंदेश रे माता माझ्या खंड जगावचे खंड जगावचे नंदेश रे माता गोपाली भक्तावरी नंदेश रे माता गोपाली भक्तावरी नंदेश रे माता माझ्या खंड हे भोला शंकरा
मंत्राचं या ठिकाणी ध्वनी काय केला त्यातून बाहेर पडू लागला आणि जे या ठिकाणी निष्ठावंत भक्त आहेत दत्त महाराजांची भक्ती सेवा करतात त्यांना आजही तो धनुज आहे तर तो ध्वनीचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तो ऐकायला मिळतो. लक्षात घ्या, इथपर्यंत आपण गेलं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला ऐकायला न येणं आणि ऐकायला येणं हे पण महत्वाचं आहे. आपल्याला ऐकायला आलं पाहिजे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं बरोबरच दत्त महाराजांनी जो काही दिलाय तोच अभंगार मी काय करणार त्याचा अर्थ तुमच्या आमच्यामध्ये कारण अत्यंत महत्वाचा आहे. लक्षात घ्या, दिगंबरा दिगंबस काही करायचं नाही. लक्षात घ्या, सकाळ संध्याकाळ या ठिकाणी ध्यानाला बसल्यानंतर तुम्ही एक अर्धा तास
याच मानताचं सगळं विसरून या ठिकाणी नामस्मरण चिंतन करायचं. आणि हे केलं तर या ठिकाणी तुम्हाला तो तुमच्या पुढं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कुठलीही तुमची संकट असू द्या, मागं पुढं कुठेही गेलं तरी, रानात असू द्या, कुठेही तुम्ही असू द्या, की दत्त महाराज तुमच्या मागं पुढं असतात अदृश्य रूपामध्ये तुमचं रक्षण करण्यासाठी. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुखाने ऋषी मुनींची समाधी लागे ऋषी मुनींची समाधी लागे दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुखाने मी तू पण हे मी गुण गाते मी तू पण हे मी गुण गाते दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुखाने जन्म मरणाचा फेराची चूके जन्म मरणाचा फेराची चूके दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुखाने हृदय मंदिरी दत्तची दिसे हृदय मंदिरी दत्तची दिसे दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 हनुमंत माने धन्य झालो हनुमंत माने धन्य झालो यक मंत्राने मी तरलो यक मंत्राने मी तरलो दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 मी तोडलो लक्षात दत्त महाराजांचा अनेक वेळेला साक्षात्कार करून दर्शन होणं हे आता आम्हाला कसं होतं काय सांगायचं होतं परंतु या ठिकाणी तो आमच्या मागं पुढे असतो लक्षात घ्या अशा पद्धतीने जी काय भक्ती करतात आलं का लक्षात तर त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी त्याला सुख समाधान देण्यासाठी त्याला कसल्याही प्रकारचे या ठिकाणी संकट निवारण करण्यासाठी तो दत्त महाराज आपल्या मागं पुढे असतात आणि अशा पद्धतीने आपण सेवा केली म्हणून काय केलं पाहिजे की आपल्यामध्ये असणारे वाईट विकार आला ते विकार आपण मद मत्सर अहंकार द्वेष राग हे अगोदर काढा आलं का लक्षात आणि हे कधी निघतील तर आनंदी भावानं ती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ देव नामस्मरण चिंतन केलं कुठेही कुणाचंही तुम्हाला लक्षात घ्या
कोणाचंही माझ्याकडे इथे जे जे आहे हे दत्त महाराजांची रूप आहेत आणि मला कोणाचंच वाईट करायचं नाही, कोणाचंच वाईट चिंतायचं नाही. लक्षात घ्या, हृदयामध्ये वाईट विचारच आणून द्यायचा नाही. लक्षात घ्या, हे पहिले लक्षात घ्या. जर तुमच्यामध्ये वाईटच इतर आलं की त्याला वाईट विचार, वाईट दुष्प्रवृत्ती जी आहे, परश्री माते समान मानलं पाहिजे. जे जे दिसतंय मला चेहऱ्याचं त्याचं शुद्ध अंतःकरण त्याच्याकडे आपण काय केलं पाहिजे, बघण्यास आपण एका ठिकाणी काम केलं पाहिजे. विकार आपण टाकून जोपर्यंत आपण विकार करून नुसतं तुम्ही चिंतन करता काहीच उपयोग नाही. लक्षात घ्या, निर्विकार अंतःकरणानं तुम्ही या ठिकाणी नामस्मरण चिंतन करा. तुका म्हणे देह पाहिला विठ्ठल काम क्रोध घर केले तिथे, हे तिथे केले म्हणून मला तिथे विठ्ठलाची काय झाली, पांडुरंगाची प्राप्ती झाली. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मला तुम्हाला सांगेल. आणि दर पौर्णिमेला काय बघा, काय कामाचा नियम आहे नाही, तुम्ही इथं आला पाहिजे. हो, इथं पौर्णिमा आहे तो पौर्णिमेला तुम्ही आलाच पाहिजे. काय वाटेल ते झालं तरी चालेल, परंतु या ठिकाणी पौर्णिमा आपली चुकताच कामा नाही. आला का लक्षात? दत्त महाराज या ठिकाणी एवढं हे आलं का तुमच्यासाठी बसले, तुम्हाला सुख समाधान देण्यासाठी. आणि तुम्ही काहीतरी बसताय संसारामध्ये गुरफटून. संसारातून तू जोपर्यंत बाहेर येत नाही, थोडस या ठिकाणी देवाला वेळ देत नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळणार नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी आपण निष्ठ केले पाहिजे. आळंदी पंढरपूर जसे वारकरी जातात तसं या ठिकाणी येणारी पौर्णिमेला मी काय असे कितीतरी भक्त आहे. लक्षात घ्या. आणि त्यातनं या तुम्हाला सांग या गोष्टीमधून अनेक भक्त गेले. लक्षात घ्या की त्यांना दत्त महाराजांनी काय केले, दर्शन दिलेले. आणि ती मग माझ्या समक्ष लक्षात घ्या काय काय बक्षे तर माझ्या समक्ष या ठिकाणी दत्त महाराजांनी दर्शन दिले. मी बघितलं ना की मग आहे निष्ठावंत या ठिकाणी बघताय आणि त्यांना या ठिकाणी ते देण्याचं काय करतात, काम करतात. आता यानंतर आपण अगोदर जे आपण तुम्हाला सांगायचं की ज्यांनी जे अन्नदान केलेलं आहे अरे का श्री हरी सोमनाथ सोरटे, त्यांना त्या ठिकाणी त्यांनाच काय अनुभव आले का अवधूतची चिंतन श्री गुरुदेव दत्त शंकर शिले महाराज की जय. त्यांचा सत्कार करत असताना ते फळ गुरुचरित्र हे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तर मानेसर की मानेसर तुमचं मानेसर या ये की या तर एखादी हनुमंतराव जसा सत्कार करू. येत या घ्या श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाही मग ही कसं ही कसं अशी हा चला घ्या. तिकाड बरं तिकाड जरा बघा या. हा पुस्तक आहे. हा पुस्तक अयो हां जरा ठीक आहे. यस यस हाँ ये की हाँ हाँ
त्यांना इकडे मारू हा ठीक आहे मग तुम्ही हा पुन्हा घे हा ठीक अय्या महाराज बरं